नमस्कार मैत्रिणींनो, चारूच क्लासी फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत मोठ्या साईजचे मापाचे कटोरी कटिंग। तर चला सुरुवात करूया। तर बघा, इथे मी सर्वात आधी तुम्हाला माप दाखवते। उंची आहे 15 इंच, अप्पर चेस्ट 46, फुल बस्ट म्हणजे छाती 48, कमर 42, पुढचा गळा 7.5, मागचा गळा 10 आणि बाही उंची 6.5, दंड घेर 15.5 आणि मुंढा घेर 22 इंच आहे। ठीक आहे, मोठं माप आहे आणि 22 इंच मुंडा घेर आहे। तर तुमचा आता प्रश्न सॉल्व होणार आहे। तर व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघा, तर तुम्हाला कधीच मोठ्या मापासाठी सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही। तर चला आता आपण सुरुवात करूया। तर हा बघा, मी नेहमीप्रमाणे पेपर घेतलेला आहे, डबल घडी करते म्हणजे एकाच वेळेस आपण बॅकचा आणि फ्रंटचा पार्ट काढूया। तर ही अशी पेपरची मी डबल घडी करून घेतली आहे। आता सर्वात आधी उंची टाकायची आहे। तर उंची आहे 15 इंच। तर इथून खाली 15 अधिक 1 इंच घ्यायचं आहे म्हणजे 16। समोर सुद्धा 15 अधिक 1 जोडून घ्यायची सरळ लाईन अशा पद्धतीने। आता डीप नेकचा ब्लाऊज आहे हा, 10 इंच मागचा गळा आहे। तर त्यासाठी मी शोल्डर घेते आहे 6 इंच, 48 इंचाची छाती आहे आणि 46 इंच अप्पर चेस्ट आहे। ठीक आहे, तर 6 इंच शोल्डर आणि 6.5 इंच मुंढा उंची, समोर सुद्धा आणखी 6.5 इंच। आता इथून पुन्हा इकडे जे वर माप आहे खाली सुद्धा तसंच टाकून घ्यायचं 6 इंच। आता हे पॉइंट्स जोडून घ्यायचे। ही झाली मुंढा उंची आणि हे पॉइंट्स जोडल्यावर ही झाली आपली छातीची रेषा। ठीक आहे, चेस्ट लाईन। इथे आपण पहिल्यांदा छाती रेषेवर माप टाकूया। तर छाती अप्पर चेस्ट आहे 46। आपण नेहमीप्रमाणे मैत्रिणींनो मी शिकवते त्याप्रमाणे अप्पर चेस्ट प्रमाणेच मी माप टाकते। तर अप्पर चेस्ट इथे आहे 46, तर 46चा चौथा 11.5, 11.5 वर माप टाकलं मी आणि पुढे 1.5 इंच मार्जिन। इथे तुम्ही 2 इंच सुद्धा घेऊ शकतात। नवीन मैत्रिणी त्यांनी 2 इंच मार्जिन घ्या म्हणजे प्रॉब्लेम होत नाही। कापड जर कमी शिवताना थोडाफार इकडे तिकडे जर झालं तर टेन्शन नसतं। ठीक आहे, आता खाली कमरेचं माप टाकायचं। कमर आहे 42, तर 42चा चौथा 10.5, 10.5 मार्किंग केलं। पुढे 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच मार्जिन। आता हे पॉइंट जोडून घ्यायचे आहे, सरळ लाईन मारायची। ही झाली आपली मार्जिनची लाईन आहे आणि ही आहे फिटिंग रेषा। हा असा आपला पूर्ण पॅटर्न आता बॅकचा रेडी झाला आहे। बॅक आणि फ्रंट दोन्ही एकाच वेळेस दाखवते मी तुम्हाला। आता इथे शोल्डरचं माप टाकूया। तर शोल्डरचं माप टाकताना शोल्डर पट्टी जितकी हवी असेल तितके आपण घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1.5 इंच ॲड करायचं। आता इथे मला शोल्डर पट्टी हवी आहे 3 इंच, तर 3 अधिक 1.5 इंच झालं 4.25। आता इथे गळा रुंदी आलेली आहे 2.25। तर इथून आपल्याला क्रॉसमध्ये गळा उंची टाकायची आहे। तर गळा उंची पुढची आहे 7.5,
तर 7.5 वर मार्क करायचं, क्रॉसमध्ये 7.5 वर मार्किंग करायचं. इथून सरळ रेषा. आता इथे 2.25 आपली गळा रुंदी आहे, तर खाली थोडा मोठा मी कारण ब्रॉड थोडासा घेईल खालून, जास्त ब्रॉड नाही घ्यायचा. तर इथे मी घेणार आहे 2.5 इंच. हा चौकोन आखून घ्यायचा गळ्याचा आणि असा गळ्याचा इथे शेप द्यायचा. तुम्हाला हवा तो तुम्ही गळ्याचा शेप इथे घेऊ शकतात. ठीक आहे. आता इकडे मुंड्यासाठी आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्या क्रॉसमध्ये बॅकसाठी 1.25 इंच क्रॉसमध्ये घ्यायचा आहे, 1.25 इंच. आणि आता इथून हे बघा, हे किती आहे, पूर्ण इथपर्यंत लक्षात घ्या. हा जो पूर्ण आपण मार्जिन सकट, मार्जिनपासून हा टेप इथपर्यंत लावून याचा हाफ घ्यायचा असा मध्य, आणि मुंढा उंचीचा मध्य, इकडे मुंढा उंचीचा मध्य घ्यायचा आहे. आणि आता इथून हा इकडे मध्य आणि हा इकडे मध्य, आणि असा हा इथे बॅक मुंड्याचा आकार द्यायचा आहे. मी मुंड्याचा आकार प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप सविस्तरपणे सांगितलेलं आहे मैत्रिणींनो, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम कसलाच येणार नाही आणि खूप व्यवस्थित हा मुंडा बसतो. बिलकुल चुण्या येत नाही. मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही ही कटिंग करा अशी. हे बघा, हा आपला बॅक मुंड्याचा आकार दिला आहे. हा थोडासा इथे बघा, ही फिटिंगची रेषा आहे, इथून थोडंसं 1.5 इंच खाली घ्यायचं आणि तिथून असा हा आकार द्यायचा आहे. म्हणजे मुंड्यामध्ये चुण्या वगैरे जो प्रकार असतो, किंवा इथे कापड फिटिंगमध्ये बघा कमरेमध्ये इथे चुण्या येतात, तर त्या चुण्यासुद्धा इथे येणार नाही आणि खूप छान फिटिंगला ब्लाऊज बसतं. तर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा. आता हा झाला आपला बॅक मुंड्याचा आकार. ठीक आहे. आधी आपण हे कटिंग करून घेऊया. आधी दोन्ही एकचदा आपण काढलेलं आहे, बॅक आणि फ्रंट. त्यामुळे आता पहिल्यांदा आपण हा बॅकचा पॅटर्न काढलेला आहे, आधी कट करून घेऊया. हे 2 भाग आपण वेगवेगळे करून घेऊ. तर बघा, हा बॅक आहे आणि हा फ्रंट भाग आहे आपला. लिहून ठेवायचं म्हणजे कन्फ्युजन होत नाही. हा बॅक पार्ट आहे. ठीक आहे, बॅक पार्ट आणि हा फ्रंट. इथे लिहिते वर फ्रंट पार्ट एफ. ठीक आहे. आता आधी मी तुम्हाला बॅक पार्टचा आपण गळा वगैरे मी दाखवून देते कसा घ्यायचा आहे. तर बघा, 2.25 आपली गळा रुंदी इथे आलेली होती. 2.25 वर मार्क करायचं. आता मागचा गळा आपला आहे 10 इंच, तर क्रॉसमध्ये 10 इंचावर मार्क करायचा आहे. इथून सरळ रेषा. आणि बॅकचा आता आपल्याला जितका पसरट हवा असेल त्याप्रमाणे इथे खालून वाढवायचं आहे, वर वाढवायचं नाही. गळा रुंदीकडे कधीही वाढवायचं नाही. खाली आपण आपलं पसरट गळ्यासाठी खालून वाढवायचं. तर आता इथे 2.25 वर गळा रुंदी आलेली आहे, तर खाली मी इथे 3 इंच घेते.
तुम्हाला हवा त्याप्रमाणे तुम्ही गळा पसरट घेऊ शकता. जितका पसरट तितकं तुम्ही इथे खाली वाढवू शकतात आणि इथे हवा तो आकार तुम्ही देऊ शकतात. मी इथे दाखवण्यासाठी तुम्हाला गोल गळ्याचा आकार दाखवलेला आहे. आता टक्स किती घ्यायचा तर बघा, सोपं असं आहे की बघा, ही शोल्डर पट्टी आहे तर त्याचा अर्धा करायचा, हाफ करायचा आणि मग इथून किती आहे याचं आलं आहे 4 इंच, तर इथे खाली सुद्धा 4 इंच घ्यायचं. किंवा आणखी सोपी पद्धत म्हणजे आता बघा, इकडनं आपण घेतलेलं आहे 1.5 इंच मार्जिन, 1.5 इंच इथे आपण मार्किंग करून घ्यायची आधी. हे बघा 1.5 इंच खालच्या साईडला सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. हे आता इथून 1.5 इंचाचं जे मार्जिन आहे तिथून टेप असा दुमडायचा आणि जे मार्जिन येईल अर्ध तिथे मार्क करायचं आणि तिथून वर हा जो आपला गळा येतो, गळा उंची जी आपण घेतलेली आहे, तर त्या गळा उंचीच्या रेषेच्या 1 इंच खालपर्यंत टक्स उंची घ्यायची आहे. हे बघा, हे इथे मी 5 इंच घेते. सरळ रेषा, ही झाली टक्स उंची आणि 1 इंचाचा आपण टक्स मार्जिन घेतलेला आहे. तर इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच अशा पद्धतीने हा बॅकचा टक्स घ्यायचा आहे. शिवताना अशा पद्धतीनेच मार्किंग करून शिवायचा आहे. हे बघा, हा झाला आपला बॅक पार्ट रेडी. आता हा आपला फ्रंट पार्ट आहे, तर याच्यावर आपण आता पुढची मापं कशी टाकायची ती व्यवस्थित नीट लक्ष देऊन बघा मैत्रिणींनो. योगपट्टीसाठी पूर्ण उंची म्हणजे जी रेडी आपल्याला हवी असते उंची, त्याच्यामधनं 1.5 इंच कमी करायचे. तर आता आपल्याला 15 इंच रेडी हवी आहे, तर 15 मधून 1.5 इंच वजा करायचे. तर 15 मधून 1.5 गेले, किती राहिले 13.5. तर इथे 13.5 वर मार्किंग करायचं, वरून खाली 13.5 वर मार्क करायचं. या बाजूला सुद्धा आता हे बघा किती आलं, हे किती आलं मग आपलं 2.5 इंच. तर या साईडला सुद्धा 2.5 इंचावर फिटिंग रेषा जिथे आहे तिथे मार्क करायचं आहे 2.5 इंच. आता हे दोन्ही पॉईंट्स जोडून घ्यायचे आहे. ही झाली आपली योगपट्टीची रेषा. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने मार्किंग टाका, गोंधळ काहीच होणार नाही आणि अगदी परफेक्ट हे योगपट्टीचं माप इथे येतं. आता हे झालं योगपट्टीचं. आता याच्यावर आपल्याला आता इथे काय करायचं आहे तर आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे. तर त्याआधी काय करायचं आहे, आता इथून खालून पहिल्यांदा कमरेचं माप टाकायचं आहे आपल्याला. कमरेचं माप आहे 42, तर 42चा चौथा हे मार्किंग करायचं आहे आधी. 42चा चौथा 10.5. ठीक आहे, हे बघा इथून मी 10.5 वर मार्क केलं. आता ही रेषा आणि ही फिटिंगची जी रेषा आहे तिथून ही अशी जोडून घ्यायची, ही अशी जोडून घ्यायची. ठीक आहे, आता कटोरीचं माप टाकायला अगदी सोपी पद्धत दाखवते मी तुम्हाला. हे जे योगपट्टीची रेषा आहे आणि आपण ही जी क्रॉसमध्ये जोडलेला आहे, तर हा पॉईंट जो आहे इथे जो योगपट्टीवर हा पॉईंट आलेला आहे, तर इथून हे माप मोजून घ्यायचं आहे. तर इथून हे माप आलेलं आहे 11.25. ठीक आहे, तर 11.25चा आपल्याला तिसरा घ्यायचा आहे. 11.25चा तिसरा 3.25 येतो, तर मी इथे 3.25 वर टाकलेलं आहे माप. ठीक आहे, हे 3.25 वर मी माप टाकलं. तर बघा मैत्रिणींनो, इथे आणखी एक टिप तुम्हाला देते मी.
आता जरी मोठं माप असलं पण कटोरीचं आपण छोटी मोठी तेव्हा करू शकतो तेव्हा जेव्हा चेस्ट जे उभार जो असतो, छातीचा उभार, याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवायचं, निरीक्षण करायचं. मापं घेतानाच आपण ते पण लक्षात घ्यायचं की चेस्टचा उभार किती आहे, कमी जास्त, त्याप्रमाणे आपण इथे ही कटोरीसुद्धा कमी जास्त करू शकतो. ठीक आहे. जर चेस्टचा उभार जास्त असेल तर आपण याप्रमाणे बरोबर हे परफेक्ट कटोरी बसणार आहे. कशी, हे माप घेऊन याचा तिसरा जे येणार आहे तो इकडनं माप टाकायचं आहे. आणि जर चेस्टचा उभार कमी असेल, छातीचा उभार जर कमी असेल तर आपण थोडंसं इकडे कटोरी छोटी करू शकतो. ठीक आहे. कारण जर पूर्ण फुल तुम्ही जर ही कटोरी शिवली आणि चेस्टचा उभार जर कमी असेल तर कटोरी लूज होणार. ठीक आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. खूप महत्त्वाची टिप्स आहे. कोणीच तुम्हाला असं इतक्या छान पद्धतीने समजावून सांगणार नाही मैत्रिणींनो, पण मी तुम्हाला पूर्णपणे मला जे माहिती आहे मी तुम्हाला पूर्ण शिकवायचा प्रयत्न करते आहे. तर हे लक्षात घ्या. त्याप्रमाणे कटोरी कमी जास्त करायची असते. पण ही रेषा जितकी आहे त्याचा तिसरा घेतला, इथे 3.25 घेतलंय मी. ठीक आहे. आता इकडे इथून 1 ते 1.5 इंच इथपर्यंत वाढवू शकतो आपण. ठीक आहे. आता इथे मुंड्याचा आकार जो आपला हा बॅकचा आकार आहे, तर तिथून खाली 1/2 इंच खाली यायचं आहे. ठीक आहे. 1/2 इंच खाली. आता ही मुंडा उंची आहे, त्याचा अर्धा आपण घ्यायचा आहे. मुंडा उंचीचा अर्धा हा आपण मार्क आधी करून ठेवलेला आहे. तर तिथून आतमध्ये 1/2 इंच घ्यायचं आहे. 1/2 इंच. आता ही अशी तिरकस रेषा अशी मारून घ्यायची, वरून तिरकस रेषा. ठीक आहे. आणि आता हा पॉइंट वरून असा हा तर आता इथून हा मुंड्याचा आकार, फ्रंट मुंड्याचा आकार द्यायचा आहे. फ्रंट मुंड्याला ज्या चुण्या येतात त्याचा प्रॉब्लेम इथे कधीच येणार नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही हा फ्रंट मुंड्याचा आकार ही अशी मापं टाकून दिली तर तो प्रॉब्लेमसुद्धा कधीच येणार नाही आहे मैत्रिणींनो. तर आता इथून हा फ्रंटचा जो आहे तिथून आपल्याला इथे 2, 2.25, 2.5 असे 3 मापं टाकून घ्यायचे. ठीक आहे. आणि तिथून हा आकार आपल्याला ही सरळ रेषा इथे आखून घ्यायची आहे. ही अशी सरळ रेषा आखायची. आणि आता इथून आपल्याला हा असा कटोरीचा आकार डॉटने देत जायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने हा असा कटोरीचा आकार मी दिलेला आहे. हे बघा, हे झालं आपलं कटोरीचा आकार. आणि हा फ्रंटचा पूर्ण आपलं पेपर पॅटर्न रेडी झालेला आहे. आता आपण हे कट करून घेऊया. हा जो आपण फ्रंट मुंड्याचा आकार देतो तर ही रेषा जी आपण क्रॉसमध्ये जोडतो तर ते सुद्धा लक्षात ठेवा. इथे वरून 1/2 इंच मार्जिन आपलं म्हणजे शिवण्यात जाणार आहे, तर तिथून ती रेषा क्रॉसमध्ये जोडायची आहे. आणि कटिंग करताना सुद्धा तसंच कट करायचं आहे. एकदम वरून कट करायचं नाही. हा झाला फ्रंट मुंड्याचा आकार कट केला आपण. योगपट्टीची ही सरळच रेषा, ही सरळ असं कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा, हा झाला आपला साईड पार्ट. आणि ही योगपट्टी
ही सरळ कट केलेली आहे आपण. दुसऱ्या पेपरवर आपल्याला वेगळी योगपट्टी काढायची आहे आणि ही आपली कच्ची कटोरी याला म्हणतात. ठीक आहे, ही सुद्धा आपल्याला वाढवून घ्यायची आहे. तर आता आपण हा साईड पार्ट बाजूला ठेवूया आणि आधी मी तुम्हाला योगपट्टी वेगळी कशी काढायची ते सांगते. तर आता ही आपली योगपट्टी आहे 2.5 इंचाची. ठीक आहे, तर आपल्याला अर्धा इंच खाली मार्जिन ठेवायचं आहे. ठीक आहे, अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आहे म्हणजे 2.5 अधिक अर्धा इंच किती 3 इंच. तर इथे 3 इंचावर मार्क करायचं. या बाजूला सुद्धा 3 इंचावर मार्क करायचं. आता याची लांबी किती घ्यायची आहे तर कमरेचा चौथा अधिक 1.5 इंच. ठीक आहे, मार्जिन जितकं वाढवलेलं असेल ते मार्जिन ठेवायचं आहे. ज्यांनी 2 इंच ठेवलेलं असेल त्यांनी कमरेचा चौथा अधिक 2 इंच घ्यायचा आहे. आता इथे कमरेचा चौथा आहे 10.5, 42चा चौथा 10.5 अधिक 1.5 इंच 10.5 11 12 इंच मी इथे लांबी घेतलेली आहे योगपट्टीची 12 इंच. या अशा पद्धतीने हा चौकोन आखून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता या एका बाजूने 1 इंच वर मार्जिन वर घ्यायचं आहे, 1 इंच वर वाढवायचं आहे. आणि आता हे कटोरी जी आहे तिचा अर्धा जितकं माप येईल ते इथून असं क्रॉसमध्ये इथे लावून, हे बघा इथे क्रॉसमध्ये लावून इथे मार्क करायचं आणि ही अशी तिरपी रेषा मारून हे पॉइंट जोडायचे आहे. इथे जोडायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने ही आपली योगपट्टी झालेली आहे. आता हे मोठं माप आहे त्यामुळे योगपट्टी थोडंसं, हे बघा थोडं असं खालून जायचं आहे. म्हणजे बघा याचा मध्य घ्यायचा, 12चा मध्य 6 आणि इथून थोडंसं पाव इंच खाली जायचं आणि हा शेप असा द्यायचा. इथून हा असा इथून द्यायचा आहे आणि इकडे जोडायचा आहे. हे असं इथे जोडायचं. असा हा आपला योगपट्टीचा आकार द्यायचा आहे. म्हणजे बरोबर योगपट्टी अशी खाली व्यवस्थित बसते लोअर बस्टला. ठीक आहे, हे असा आकार द्यायचा. ही आपली योगपट्टी रेडी झाली. आपण कट करून घेऊया. ही आपली योगपट्टी रेडी झाली. कटोरी वाढवण्यासाठी हा बघा मी पेपर घेतलेला आहे. तर हा असा क्रॉसमध्ये पहिल्यांदा मार्किंग असं करून घ्यायचं, म्हणजे फोल्ड करून घ्यायचा असा. अशा पद्धतीने हे क्रॉसमध्ये घडी घालायची, ओपन करायचं आहे. आता ही जी कटोरी आहे आपली कच्ची कटोरी म्हणतात याला, तर हिला असं पहिल्यांदा फोल्ड करून व्यवस्थित, हे बघा असा मध्य काढून घ्यायचा आहे याचा पण. आणि आता ही कटोरी अशी इथे मध्यावर ठेवायची आहे. हे असा मध्य किंवा या बाजूने ठेवलं तरी चालेल. बरोबर असा मध्यावर ठेवायचा आहे आणि उतरवून घ्यायचा आहे. हा जसा तसा आकार जो आहे तो उतरवून घ्यायचा. जसाच्या तशी कटोरी ही आपली उतरवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही बाजूला ठेवून द्यायची. आता आपल्याला ती काहीच कामाची नाही. आता आपल्याला ही कटोरी
कशी वाढवायची ते बघा. तर आता यासाठी मी या बाजूला वाढवते 1.25 इंच. पावणे 2. या बाजूला सुद्धा 1.25 इंच. 1.25 आणि इथे खाली सुद्धा 1.25. असे तिन्ही बाजूला इथे आपल्याला वाढवून घ्यायचे आहे. आता इथे बरोबर इथून ह्या कॉर्नर पासून तर या पॉइंट वरून ही रेषा अशी इकडे क्रॉस मध्ये अशी जोडून घ्यायची आणि या बाजूला ही कटोरी इथे इकडे 1/2 इंच वाढवायची आहे. वर 1/2 इंच इथे वाढवायची अशा पद्धतीने. आणि आता इथून डॉट डॉट डॉटने अशी हा जो पॉइंट आहे आपलं 1.25 वाढवलेला तिथपर्यंत ही कटोरी अशी जोडून घ्यायची आहे. आधी हळूहळू डॉट डॉट करत बरोबर आखून घ्यायचं आणि मग ही अशी व्यवस्थित पक्की लाईन मारून जोडून घ्यायचं. हे बघा, हे अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे. आणि आता हा आपला मध्य आहे, हा पॉइंट. तर इथून इकडे जोडताना असं नाही जोडायचं, ठीक आहे? असं नाही. ह्या जी आपली कच्ची कटोरी आहे त्याचा जो पॉइंट आहे ह्या पॉइंटमधनं हे कटोरी अशी इकडे जोडायची आहे. हा पॉइंट अशा पद्धतीने हे जोडायचं आहे. आणि या बाजूला सुद्धा या पॉइंटमधनं असं क्रॉसमध्ये जोडायचं आहे. हे अशा पद्धतीने ही झाली आपली कटोरी. सुद्धा वाढवून झाली आहे आणि अगदी परफेक्ट कटोरी बसते ही मैत्रिणींनो. तर आता आपण हे कट करून घेऊया ही कटोरी. तर बघा ही आपली कटोरी रेडी झालेली आहे. आता आपण हे असं जोडून बरोबर हा असा मध्य. आता आपण याचं टक्स कितीचा टक्स आहे तो घ्यायचा आहे. हा असा बरोबर हे दोन्ही पॉइंट असे जोडायचे आहेत. आणि इथून आपल्याला इकडनं आपल्याला 1/2 इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे हुक पट्टी लावायला, ठीक आहे? आणि इथून आपली कटोरी कितीची आहे ते माप टाकायचं आहे. तर कटोरी आपली आहे 7.5 इंच आलेली आहे, ठीक आहे? तर 7.5चा अर्धा किती येतो हे अशा पद्धतीने बघा टेप असा बघायचा. 7.5 वर हे बघा हे 7.5 इंच आहे. 7.5चा असा हा टेप दुमडून इथे लावायचा आणि हे जे माप आहे ते आपलं हे बघा 4.25 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे. 7.5चा अर्धा 4.25 इथे मार्क केलं, ठीक आहे? 4.25 अधिक 1/2 इंच मार्जिन म्हणजे हे 4 इंच आपण इकडे मार्किंग करायचं आहे. म्हणजे हा टक्स कितीचा आला आपला हे बघा 2.25 इंचाचा, ठीक आहे? बरोबर आपला आलेला आहे. आणि इथून क्रॉसमध्ये इथे आपल्याला 3 इंचावर टक्स द्यायचा आहे. क्रॉसमध्ये 3 इंच मोजून हे अशा पद्धतीने इथे मार्क करायचं. हे झालं आपलं टक्स उंची आणि टक्स रुंदीचं माप. आणि हे असं शिवताना असं शिवला जाणार आहे हा टक्स.
आणि हे बघा, ही आपली कटोरी रेडी. खूप सुंदर कटोरी बसते बघा. बरोबर ही 1/2 इंचाचं असं मार्जिन ठेवून हे बघा, बरोबर कटोरी आपली कमी जास्त होत नाही. आणि असं ओपन करून ठेवल्यावर बघा, असं लावून बघायचं. आणि ही कटोरी बघा, हे अशी ठेवल्यावर खाली अर्धा इंच बरोबर इथे ह्या कटोरीचं माप इथे खाली राहिलं पाहिजे. मार्जिन अर्धा इंच बरोबर राहिलं पाहिजे, म्हणजे तुमची कटोरी परफेक्ट आहे असं समजायचं. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण मोठ्या मापाचं 48 छातीचं कटोरी कटिंग दाखवलेलं आहे. तर तुम्ही नक्की हे पेपर कटिंगचा सराव करा आणि ज्या मैत्रिणींना शिवता येतं त्यांनी शिवून बघा. आणि काही कमेंट्स असल्या तर मला नक्की विचारा. आता मी तुम्हाला याचं बाहीचं सुद्धा कटिंग दाखवून देते. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे आणि एक स्पेशल व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे मी. म्हणजे प्रत्येक बाहीसाठी कसं पेपर कटिंग करायचं सोप्या पद्धतीने, तर ते सुद्धा तुम्ही जाऊन बघा आणि त्याच पद्धतीने पेपर कटिंग करा बाहीची. कधीच तुम्हाला बाहीचा प्रॉब्लेमसुद्धा येणार नाही जोडताना. चला तर आता आपण बाही कटिंग बघूया. तर बघा, ही मी डबल घडी घेतलेली आहे. आणि आता बाहीसाठी घडी घेताना छातीचा चौथा घ्यायचा आहे. तर छाती अप्पर चेस्ट जी आहे त्याप्रमाणे आपल्याला छातीच्या घडीचं माप घ्यायचं आहे. तर अप्पर चेस्ट आहे आपली 46, तर 46चा चौथा 11.5. तर इथे आपण 11.5ची घडी घ्यायची आहे. साडे 11ची घडी घेतली आपण. आता बाही उंची आहे आपली 6.5, तर 6.5 अधिक 1 इंच 7.5. अस्तरच्या ब्लाऊजसाठी 1 इंच घ्यायचं आहे. आणि बिना अस्तरचं ब्लाऊज जेव्हा असेल, म्हणजे साधं ब्लाऊज असेल, तेव्हा 1.5 इंच मार्जिन घ्यायचं, 1.5 ते 2 इंच. इकडे सुद्धा 6.5 अधिक 1 इंच 7.5 सरळ रेषा आखून घ्यायची आहे. सरळ रेषा आखून घ्यायची. आता कॅप हाईट माप टाकायचं आहे. तर कॅप हाईट इथे 4.25 घेते मी. 4.25 ते 4 इंच कॅप हाईट घ्यायची आहे. 4.25 कॅप हाईट घेतली. या बाजूला सुद्धा 4.25 घेतलं. सरळ रेषा आखून घ्यायची आहे. सरळ रेषा इकडनं 1.5 इंच मार्जिन घ्यायचं. आतमध्ये 1.5 इंच घ्यायचं आहे. आता इथून 1.5 इंच जिथे आपण घेतलेला आहे तिथून तो पॉईंट आणि हा कॉर्नर ही अशी तिरकी रेषा मारून घ्यायची. वरच्या बाजूला 1.5 इंचावर पॉईंट आणि 1 इंचावर पॉईंट असे पॉईंट घ्यायचे आहे. आता ही तिरकी रेषा आहे त्याचं अर्धा काढून घ्यायचा, हा त्याचा अर्धा. आणि इथून वर 1/2 इंच एक रेषा आणि खाली सुद्धा 1/2 इंच एक रेषा असं मार्जिन टाकायचं आहे. आणि इकडे जे 1.5 इंच आपण मार्जिन घेतलेलं आहे त्याच्या खाली सुद्धा 1/2 इंच मार्जिन घ्यायचं थोडंसं. आणि ह्या अर्ध्याचा असा हाफ घ्यायचा आहे, याचा सुद्धा अर्धा घ्यायचा आणि तिथे सुद्धा 1/2 इंच खाली घ्यायचा आहे. आता हा शेप द्यायचा आपण. खाली दंडघेराचा माप टाकूया. तर दंडघेर आहे 15.5, तर 15.5चा अर्धा 7.25, 7.25 आणि इथे 1.5 इंच आपलं मार्जिन. आता हे जोडून घ्यायचं आधी.
अशा पद्धतीने आता हा आपण हे पॉइंट जोडून घ्यायचे. हे बघा, हा असा 1.5 इंचापासून असा आकार द्यायचा आहे. हा हे चॉकने व्यवस्थित हात बसलेला असतो मैत्रिणींनो. स्केच पेननी थोडंसं हे बघा, हे असं डॉट डॉटमध्ये करून घ्यायचं. आता व्यवस्थित हा आकार द्यायचा. हे बघा, हे असा फायनल आकार द्यायचा. हा झाला आपला बॅकचा आकार. आणि आता हा फ्रंट देताना हे बघा, इथे हा पॉइंट जो आहे तिथून असा घेऊन 1 इंच जिथे घेतलेला आहे तिथे जोडायचा आहे. अशा पद्धतीने हा फ्रंटचा आकार द्यायचा आहे, फ्रंट मुंडा आकार. हे झालं आपलं स्लीव्हचं डायग्राम. आता हे कट करून घेऊया आपण. हे ओपन केल्यावर बघा अशी आपली बाही दिसते. आणि अगदी परफेक्ट. कुठे थोडं वर खाली तर आपल्याला कळतं, ते थोडंसं लक्ष द्यायचं. आणि त्या पद्धतीने आपलं थोडं कट जर करावं असं वाटलं, आकार द्यायचा, तर आपण असा ओपन करून व्यवस्थित बघायचं आणि व्यवस्थित शेप हा करून घ्यायचा आणखी. आता बघा, आपण मी तुम्हाला लावून दाखवते बाही. आणि मी तुम्हाला आपला मुंडा घेर जो आहे 11 इंच आहे, ठीक आहे, म्हणजे 22 इंच आहे पूर्ण मुंडा घेर, गोलवा, मुंडा घेराचा गोलवा. तर आपलं हे बॅकचं बघा व्यवस्थित आलंय का नाही ते बघूया आपण. तर इथून बघा, हा असा आपला शिवला जाणार आहे. तर इथून मोजायचं आहे. हे बघा, 11.5 पूर्ण वरपर्यंत अर्धा इंच आपला शिवणेत जाणार आहे. म्हणजे 11 इंच, म्हणजे 11 आणि 11 22 इंच बरोबर आपली बाही, आपला मुंडा घेर जो आहे तो बरोबर येणार आहे. म्हणजे ही कटिंग अगदी आपली परफेक्ट झालेली आहे. आणि आता बाही सुद्धा आपण बघा जोडून बघूया व्यवस्थित येते का. हे बघा, इथून हे जोडायची अशी. हे बघा, हे बघा, अगदी परफेक्ट आपली बाही जोडली गेलेली आहे. थोडं इकडे तिकडे जर झालं तर ते इथे ॲडजस्ट करून घ्यायचं. ते कसं करायचं ते सुद्धा सांगते. इथे जो आपण बाही जोडतो, तर इथे जोडताना थोडंसं जिरवायचं असतं कापड. जर तुमचं खाली वर जर झालं, थोडंसं जास्त झालं, तर ह्या बाहीचा कापड आपल्याला इथे जिरवायचा असतो, थोडासा असा लूज सोडून. हे बरोबर कापड असंच ठेवायचं. आणि ही बाही जी असते ती थोडीशी त्याला ढील द्यायची, ठीक आहे. ते सुद्धा मी तुम्हाला शिवणकाम करताना दाखवणार आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा व्यवस्थित. आणि ज्यांना शिवता येतं त्यांना सांगायची गरज नाही आहे. तर अशा पद्धतीने ही बाही आपली अगदी परफेक्ट आहे. हा फ्रंटचा पण बघूया आपण. बरं बघा, फ्रंटचा सुद्धा दाखवते तुम्हाला मी. हे इथे बरोबर हे असा हे बघा फ्रंटचं सुद्धा अगदी व्यवस्थित अर्धा इंच आपलं वर शिवणीमध्ये जाणार आहे. आणि हा मध्य. तर बघा, अगदी परफेक्ट कटिंग झालेली आहे मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी तुम्हाला मोठ्या साईजच्या मापाचं कटोरी पेपर कटिंग अगदी सोप्या साध्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे.
तर तुम्ही नक्की ट्राय करा घरी आणि ब्लाऊज शिवून बघा. अगदी परफेक्ट बसणार आहे, कसलंच तुम्हाला कंप्लेंट येणार नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जे नवीन व्हिडिओला जॉईन झाले असतील तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला छान छान महत्त्वाचे व्हिडिओ बघायला मिळणार आहे. तर भेटूया अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.